थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण भारतीय शिक्षण पद्धतीतील सकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी यांचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत। तर आपण प्रथम सकारात्मक गोष्टी समजून घेऊयात। भारतीय शिक्षण पद्धती गणित, विज्ञान आणि भाषा यासारख्या विषयांमध्ये मजबूत पाया तयार करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर गणित आणि विज्ञान क्षेत्रात यश मिळवता येते। त्याचबरोबर भारतातील शिक्षण पद्धती विविध संस्कृती, भाषा आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणते। भारताने आयटी, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र यासारख्या क्षेत्रात जागतिक स्तरावर नावाजलेले व्यावसायिक तयार केले आहेत। सरकारी आणि काही सामाजिक भान असलेल्या खाजगी संस्थांमुळे शिक्षण तुलनेने स्वस्त आहे, ज्यामुळे मोठ्या लोकसंख्येला शिक्षण उपलब्ध आहे। शिवाय स्पर्धात्मक परीक्षा आणि मूल्यमापन प्रणाली विद्यार्थ्यांना मेहनत आणि शिस्त शिकवते। आता आपण नकारात्मक गोष्टी काय आहेत हे जाणून घेऊया। तर भारतीय शिक्षणात पुस्तकी शिक्षणावर भर दिला गेला आहे। ही शिक्षण पद्धती प्रामुख्याने सैद्धांतिक ज्ञानावर केंद्रित आहे, त्यामुळे व्यावहारिक कौशल्य आणि सर्जनशीलतेचा विकास मर्यादित होतो। विद्यार्थ्यांवर परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रचंड दबाव असतो, ज्यामुळे तणाव आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात। काही अभ्यासक्रम कालबाह्य झाले आहेत आणि ते आधुनिक उद्योगांच्या गरजांशी सुसंगत नाहीत। ग्रामीण भागातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि इंटरनेट यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे। तर काही ठिकाणी प्रशिक्षित आणि प्रेरित शिक्षकांचा अभाव आहे, ज्याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो। बऱ्याच खाजगी शाळा भरमसाठ डोनेशन आणि फी आकारतात, त्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अशा शाळांमध्ये प्रवेश घेण्यापासून वंचित राहतात। या शाळा सर्व सुखसोयींनी सुसज्ज असतात, त्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये सुखसोयींचा अभाव असतो, त्यामुळे सर्वसामान्यांची मुले शिक्षणाच्या समान संधीपासून मुक्तात। यातून असा निष्कर्ष काढता येईल की भारतीय शिक्षण पद्धतीने अनेक यशस्वी व्यक्ती घडवल्या आहेत, परंतु ती अधिक व्यावहारिक, सर्जनशील आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारी बनवण्याची गरज आहे। तसेच सर्व शिक्षण संस्थांचे राष्ट्रीयकरण झाल्यास सर्वसामान्यांना परवडणारे शिक्षण मिळू शकेल। शिक्षणातील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि अभ्यासक्रमात सुधारणा यामुळे ही पद्धती अधिक प्रभावी होऊ शकते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओला शेअर करा। आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते देखील जरूर कळवा। जय भीम, जय संविधान।